किती चकमक दिसून राहिलं घर आता. पहा किती सुंदर दिसून राहिलं. मी लावली ना मेहनत म्हणून दिसून राहिलं. म्हणजे मी काय झोपली होती का? तू झोपली नव्हती पण मेहनत तर माहीच आहे. पुरा दिवस गेला कालचा. जा मला थोडीशी 1 लिटर दूध आणून द्या. आज माझी पार्टी आहे. मी घर पाहासाठी बोलावलं आहे. प्रत्येक गोष्टीची पार्टी करता का तू? हो, सगळ्याजणी येणार आहे. जा तुम्ही दूध आणून द्या. आणि तू बा तू म्हणतो तर आणाच लागेल आता. घर सफेदी केली तर समोरून ती त्याची पार्टी आहे. आणि चांगला बंगला गिंगला बांधला तर काय करशील तू? जेव्हा बांधी तेव्हा विचार करीन. जा पटकन, त्या येतच असन. देतो आणून. पुढचं अंगण आणखीन साफ करायचं आहे. मग मस्त दिसन घर. आल्या वाटते सगळ्याजणी, येऊनच राहिल्या. काय चमकलं जी वहिनी घर. बापा बापा, मला ना ह्या हिचं समजतच नाही या चंदाचं. कधी वहिनी म्हणते, कधी ताई म्हणते. तू सोडून दे तिचं ना. ते कोणाला मला आजी म्हणते, कधी काकू म्हणते. बातच दिवसातून 10 वेळा नाते बदलते ते. पार्टी काय आहे, काय आहे पार्टीमध्ये सुनीता वहिनी? काही पाहिजे तुले सांग, काही बी चालन. कच्चा चिवडा पार्टीची पार्टी आहे आज. चला अंदर. अंदर नाही, इथं चांगलं वाटून राहिलं आज तर. थोडासा घराचा कलर बदलवला. पांढरा कलर चांगलंच झालं तुला. नाही इथे खूप खराब दिसत हिरवा कलर. पूर्ण नवीनच घर दिसून राहिलं आता. चला ना अंदर, चला ना. बाहेरच उभे आहे आता. पद्मा कोण चुपचाप आहे तू? काहीच बोलून नाही राहिली. तुला आवडला नाही का कलर? नाही चांगलं दिसून राहिलं ना. तुम्ही सगळ्या बोलून राहिल्या तर मी चुपचाप होती. पद्मावहिनी लग्नानं थकली असेल ना. खूप काम करायला लागले पद्मावहिनीला. कामं कायचे कामं होते. पण तू तर म्हणा तुझं तर कामच आहे असं बोलायचं. सरळ बोलीन तरी तुम्ही मला बोलताच म्हणता. तर मी बरोबरच तर बोलली. हे थोडंसं अंगणी साफ करजो, म्हणजे अंगणी खुलं होऊन जाईल. मार गाडीने गोडीचा कचरा पडला इथं. करायचं आहे ना आता. हे झालं तर पाहिलं ना आता 2-3 दिवसात. अर्चना नाही आली का? गेलती मी अर्चना ताईच्या घराकडूनच आली. तर ते म्हणे मला 2-3 ब्लाऊज आहे म्हणे, शिवायचे आहे म्हणे, अर्जंट द्यायचे आहे म्हणे. ते एकदम वर्कर वुमन झाली आता. बरोबर बोलली का मी? हो, चांगलं काम आहे तिले. मी बी पाहतो तसंच एखादं दुकान. मी काही करत नाही काम. पाटलिंग काकू पाहून घ्यायचा दुसरी. कायली जास्त नखरे करून राहिली हो तू. चुपचाप करत जा. ये उद्यापासून नाही तर म्हणशील तू ह्या विचार बी नाही आणायचा. तुला काय कमी करतो का मी? मजाक केली जी तुम्ही काय बोलता म्हणून. चला कच्चा चिवडा. भूक लागली नाव घेतल्याबरोबर कच्च्या चिवड्याचं. चला काप करू लागतो मी सुनता वहिनीले. खूप करायची काही गरज नाही. मी तयार ठेवला आहे चिवडा. चला चुरमुडान चिवडा नाही तर. काकू तुम्ही घ्या ना चिवडा. नाही मी जेवली आहे. नाश्ता केला मग अशी पोटभर. आता नाही खात मी. काही खाल्लं का मग पोट खराब होते. होईन तर होईन आजी. गोळी खाऊन घे जाय. माहिती आहे तुले मी खात नाही म्हणून. एक वेळा जेवल्यावर चौथं पाहाजी. मी तुम्हाला वर देऊ का थोडंसं? खाली बसणं नाही होत. नाही पाहिजे सुनीता. लागन तरी चहा पिईन मी, पण चिवडा नाही खात. नका खाऊ. आपल्याला तो खूप आवडते चिवडा. त्यातून बी ह्या कच्चा चिवडा म्हणजे तो 1 नंबर आहे. मस्त निंबू पाहिजे. टाकला का सुनीता वहिनी निंबू? कोणतं पाय पहिले निंबू टिंबू विचारून राहिली तर. टाकलाय सगळं खाऊन पाय. तू ये ना सुनीता, तू खाऊ लागणं. बस नाही इथं. एवढा मोठा आम्ही खाणार आहे का? खा तुम्ही, मी खाईन मग. बस ना सुनीता, कायले मग न पण करता. बस तुम्ही आरामात खा. तुम्हाला काय लागते आणखी सांगा. पापड बिपड पाहिजे का? तर मी चहा करतो मग मी खाईन. तशी थोडीशी चव पाहिलीच आहे. जाऊ दे ना जी शांत्या काकू. ते शामराव भाऊसोबत खाईन ना त्या. शामराव भाऊन दोघं मिळून खाईन. दोघं खाटलं उभं. चंदाले मोठी मजाक समजते. चंदा मजाक बाजी करते म्हणून तर कसे बी टाइमपास होते. नाही तर आपण आहे शांतवाले. लताले कोण नाही बोलावलं हो पद्मा? लताले कोण नाही घेऊन आली? परवापासून तिच्यासोबत नाही भेटच नाही ना. ते तिच्या घरी गेली तेव्हापासून मी करत होती तिले फोन. म्हणलं जाऊ द्या जमतम लगून 2 दिवस नाही झाले. मस्त त्याला करू द्या एन्जॉय. कायले आपण डिस्टर्ब करा म्हणून काही मी फोन केला नाही. असं करू आपण, एक चक्कर तिच्याच घरी मारू उद्या. काय लेजी त्याच्या घरी जाण तुम्ही रंगात भंग टाकाले. राहू दे त्याला 8-10 दिवस सुखानं. बिचारी दोघंही लग्नासाठी हे झाले. दोघांच्याही पहिले नवरा गेला बायको गेला. आता त्याला चांगली एन्जॉय करू द्या. अरे सुनता वहिनी रंगामध्ये भंग टाकाले जाऊ म्हणते. मग आता काही विचार करा. माझ्यासमोर कशा गोष्टी करता तुम्ही? कशा म्हणजे कशा आजी? आता तुम्ही बी त्याच वयातून गुजरल्या ना. आम्ही थोडंसं लहान आहे.
बरोबर बोलली बा पद्मावहिनी ह्या वेळेस. जायला असं रिकाम्या गोष्टी चिवडा खा. हसी मजाक केल्याशिवाय चिवडा जाईन का तुम्हाला? खा आरामात, मी चहा आणतो. पहिले त्याला चिवडा तर खाऊ दे, मग करतो चहा. एका दिवसात कसं केलं होतं ना सुनीता बाहेरचं पूर्ण? कसं केलं म्हणजे सकाळी उठली, मला माहिती आहे रात्री यायली काही उद्या काम नाही आहे म्हणून सकाळीच उठले पळून राहिले ते बाहेर हिंडा फिरायले. मी तसंच त्याला पकडलं ना, म्हणलं का पहिले घराची हे करू लागा, मला लाजणं लाजून ते उकळून गेलाय. मग नाही करे, मग मानले तर म्हणलं मी खालचं मी करतो, वरचं तुम्ही करा. पहिले तर म्हणे तो लताचं घर, आता गोपालच्या घराली जो केला आहे पेंटिंग, तो 1000 रुपये म्हणे तेवढ्या कामाचे. म्हणून मी म्हणलं चाल घरीच करू. झालं नाही का चांगलं काकू? झालं ना, 1 नंबर झालं ना. पाय बरं, 1000 रुपये गेले असते आणि त्याच्यातून 1000 रुपयाचा पेंट झाला असा. नाही काकू, 1000 रुपयाचा नाही झाला, कमी रुपयाचा झाला. जास्त महागवाला नाही वापरला ना. आणखीन काय, हे 4 महिने राहीन आणखीन उकरत. पाणी आला का आणखीन त्याची झडच सरकी येते ना. तू ते वरून थोडीशी झापरी म्हणते ते लावून दे, त्याच्याने ते पाण्याची झडप कमी येईल. करा लागेल आता, उन्हाळा लागला म्हणजे ऊन बी खूप येते ना, बसता उठता नाही तिचा. काकू आई आहे का अंदर? माझ्या घरचा दिन्या आहे का कडे? दिन्याचाच आवाज आहे. ये रे, हाय अंदर. काय लिहिलं पप्पा हे? काऊन रे दिन्या, कोणतं काम आहे? काम गिम कोणतं नाही आहे, तू दिसे नाही घरी म्हणून मी पाहायला आलो. बस दिन्या, मी तुला कच्चा चिवडा देतो. नाही खात काकू मी आता. काऊन रे, घे ना खाणं, आणतो मी, बस खाऊन घे, तुला आवडते ना, बस घे. खरंच खाऊ का? नाही तर मग तू घरी जाऊन म्हणशील. एवढा भीत करते शांतीले तू? एवढा नाही भेट, पण मी आई म्हणते कोणाच्या घरी खाय म्हणलं म्हणजे खाऊ नाही म्हणते, खाय म्हणल्याबरोबर. का कोणाचं घर आहे का रे? तसं नाही काकू, पण जाऊ दे आता. खूपच ऐकतो तू मग. आणा काकू, खाऊन घे तुम्ही पटकन. खा देणे, आणखीन लागेल तर आणखीन दे. मी का म्हणतो, एक दिवस ना आता उद्या परवा आपण हुरडा पार्टी करू. मस्त गहू भरत आला आहे चांगला. कोणाच्या वावरात करा? ना मायाच वावरात चाल जा. तुझं वावर काही नाही बाई, थोडंसं दूर पडते तिकडे. इकडेच करू, मा वावर आहे ना तिथं. जागा बी साफ आहे आणि गहूही चांगला भरत आलाय. हेरीजवळ चांगली जागा आहे. मग उद्याच करू का? चल उद्याच करू, नाही तर आपण आणखीन मग टाईम नाही राहील, होळी येते मग. आई तुला एकही दिवस घरी राहायला नाही आवडत का? आज आज इथं उद्या तिथं, मग तुला बाबा किती रागवते? तुझे बाबा भेट नाही करू तुझ्या आईले? भेटे ना, पण मग याही बी ऐकत नाही म्हणा. पण माझे बाबा तर देते मग कधी येते शिव्या. चिवडा खायला आला ना, चिवडा खायचं काम कर. तुला मग अशी माहिती आहे, मला ऐकलं तू ना चिवडा आहे म्हणून त्या काकूच्या घरी, म्हणूनच तर आला तू. आलो तर आलो, पण म्हणतो बाबा रागवण नाही का? तू उद्या बी हुरडा पार्टी, काल बी लग्न, परवा बी हे, मग रागवण ना बाबा, म्हणून तुला म्हणून राहिलो. हो शांता, तुला शिवाय देते का असं हिंडा फिरायला? कोण लक्ष देते? देईन तरी. घरी करणं होते, सोलार हे गहू कापून आणला तर. वावरातली मजा वावराची शेती आजी. मी बी शाळेत कोण जाईन? एक दिवस सुट्टीच मारतो मी, दररोजच जाऊन राहिलो शाळेत आता. काय कसा बोलते, दररोज शाळेत जातो म्हणते, एक दिवस सुट्टी मारीन म्हणते. हो मी घेईन ग्रीष्माली उद्या. तुम्ही याच्या बरोबर झाली का चंदा? तूही पोरीची शाळा पाडणार आहे का उद्या? हो पाडीन तर पाडीन, बांधून घेईन डबल. याची मजाक लावली हो चंदा, तू याच्याबरोबर होऊन राहिली तू. मजाक नाही करून राहिली शांता काकू, उद्या सुट्टी आहे शिवाजी जयंतीची 19 तारीख, म्हणून म्हणतो मी बी तिला घेईन ग्रीष्माले. नाही तर मी कायले हो म्हणत होती, मला तर काही माहीत नाही राहत. होतं जरा लक्षात, पण कामाच्या ह्याच्यात पुढे भुलून जातो मी. आपण तर गावात शिवाजी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला पाहिजे, आपण तो काही करत नाही. काय नाही करी मग? आहे थोडा वेळ आहे ना, सकाळी थोडा वेळ आहे, 9-10 वाजेपर्यंत. मग जाऊ आपण. या उद्या हुरडा पार्टी आहे आमच्या शेतात, सगळेजण या आणि आमच्या गावाकडच्या गोष्टी पाहत जा आणि आम्हाला लाईक सबस्क्राईब करा.